शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना होळी व धुलीवंदनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कापसाची येत्या काळातील परिस्थिती सुद्धा, म्हणून व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. सुरुवात करतो मित्रांनो एकदा बातमीने, नंतर कापसाचे भाव. CCIची 5 लाख क्विंटल कापूस खरेदी. भाव वाढणार का? 15 मार्च पर्यंत खरेदीला मुदतवाढ. नोंदणी 54,000 शेतकऱ्यांची, खरेदी मात्र 23,000 जणांची. सविस्तर समजून घ्या काय परिस्थिती आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यात CCIच्या केंद्रावर आतापर्यंत 5 लाख क्विंटलपेक्षा जास्त कापूस खरेदी झाली आहे. नोंदणी 54,000 शेतकऱ्यांनी केली, परंतु खरेदी मात्र 23,000 शेतकऱ्यांच्या कापसाची झाली आहे. दरम्यान कापूस खरेदीला 15 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात घसरणीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कापूस विकायचा की नाही या संभ्रमात शेतकरी आहेत. बीड जिल्ह्यात CCIच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी 54,381 शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर नोंदणी केली होती. यापैकी सर्व 54,381 अर्जाची तपासणी करण्यात आली. यापैकी 38,670 अर्ज मान्य झाले, तर 7,670 अर्ज नाकारण्यात आले, तर 7,772 शेतकऱ्यांना त्यांच्या त्रुटीबाबत कळविण्यात आले आहे. 23,076 शेतकऱ्याकडील 5,43,607 क्विंटल कापूस CCIने खरेदी केला. खरेदी केलेल्या कापसाचे मुख्य मूल्य जवळपास 424 कोटी 1,35,000 रुपयाच्या घरात आहे. मागणीनंतर मुदतवाढ. CCI कापूस खरेदी हमी भाव प्रति क्विंटल 8,000 रुपये एवढा असून सध्या बाजारात कापूस खरेदी प्रति क्विंटल रुपये 7,300 ते 7,500 रुपयाप्रमाणे आहे. मागणी केल्यामुळे CCIची मुदतवाढ मिळालेली आहे. मित्रांनो, कोणत्या तालुक्यातून किती कापूस खरेदी? बीड मित्रांनो, बीडमध्ये 1,825 शेतकरी आणि यांचा कापूस खरेदी झालेला आहे. माजलगावमध्ये 9,260, तर धारूर या ठिकाणी 4,737, अंबाजोगाई 264, परळी 2,260, गेवराई 3,447, वडवणी 1,283, अशी एकूण 21,076 शेतकऱ्यांचा जवळपास 5,43,607 क्विंटल कापूस खरेदी आहे. कापसाला वाढीव भाव मिळेल का? युद्धामुळे संभ्रम. CCIकडे स्टॉक फुल झाला आहे. जागतिक बाजारात रुईला मागणी कमी आहे. यातच अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचे जागतिक बाजारपेठेवर सावट आहे. यामुळे कापसाला वाढीव भाव मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज सूत्रांनी दिलेला आहे, व्यापारी सूत्रांनी वर्तवलेला आहे. मित्रांनो, खुल्या बाजारात काय आहे परिस्थिती? मित्रांनो, जिल्ह्यात खुल्या बाजारात 7,500 ते 7,600 रुपये भाव मिळत आहे. CCIचे जाचक नियम, स्लॉटमधील विस्कळीतपणा, ग्रेडिंग कमी मिळण्याची भीती यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना विकायला दिसत आहे. तर दरवाढीच्या आशेने अद्यापही 20% शेतकऱ्याकडे अजून कापूस शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. मित्रांनो, आता वळूया ताज्या कापसाच्या भावाकडे. कोणत्या ठिकाणी काय भाव सध्या सुरू आहे ते. मित्रांनो, त्या अगोदर तुमच्याकडे काय भाव चालू, तुम्ही कापूस विकलाय की नाही? प्रत्येक शेतकरी बांधवाने आपलं काही म्हणणं असेल तर प्रश्न करा, कमेंट करा, उत्तर देतो. सुरुवात करतोय. पुलगाव येथे मध्यम स्टेपल जास्तीत जास्त 7,650चा भाव सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुलगाव नंतर सिंधी सेलू लांब स्टेपल जास्तीत जास्त 7,800 रुपये. पुढील बाजार समिती भिवापूर लांब स्टेपल जास्तीत जास्त 7,660 रुपये. नेरपर सोपंत जास्तीत जास्त 6,500 रुपये. पारशिवनी जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 7,400 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर वसमत परभणी जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 7,750 रुपये. त्यानंतर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.